उषा, मला माहितीये हे सगळं ऐकून तुला खूप धक्का बसला असेल. आणखी एकच कबुली द्यायची आहे. सांगतो. थांबा, पाणी देऊ का? कसा चुकला असेल बोलून बोलून. एवढं एका वेळी कधी बोलत नाही तुम्ही. ठेव तिथंच, तुलाच लागेल ते. आपल्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाचा आपला कार्यक्रम ठरलेला असायचा. संध्याकाळी देवळात जाऊन यायचं, येताना खूप फुलं आणायची आणि रात्री बाहेर जेवायला जायचं, असा आपला नियम. हो ना, मुलं होईस तर आपण नव्हतं. मग सुरेंद्र आणि सुमाला घेऊन आणि ती मोठी झाल्यावर इंग्लंड अमेरिकेला गेल्यापासून पुन्हा आपण नव्हतो. पण नियम मात्र कधी मोडला नाही. कधीच नाही. फक्त एकाच वर्षी लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला, तेव्हा तू इथं नव्हतीस. हो, आईला बरं नव्हतं म्हणून सुरेंद्र आणि सुमाला घेऊन 4 दिवस गेले होते. आठवत आहे मला. वाढदिवसाच्या संध्याकाळीच माझी कॉलेजातली मैत्रीण भेटायला आली. अचानक, खूप वर्षांनी भेटली. कोण? शकू. अगं शकुंतला चिटणीस, आपल्या लग्नाला आली होती ती. तिचं अखळ पखळ वागणं, लॅडिक बोलणं तुला बिलकुल पसंत नव्हतं आणि तिचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्यात वाद व्हायचे. अच्छा अच्छा, ती झाली होती आपल्या घरी. हो, आली संध्याकाळी, पण खूप वेळ बसली होती. अमेरिकेला होती ती 6 वर्ष. डिवोर्स घेऊन आली होती. का? खूप काही सांगत होती. आता बरेच विषय झाले. जुन्या आठवणी, वैवाहिक जीवन, एकमेकांचे अनुभव, तिची दुःख, माझा दिलासा. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलंच नाही. रात्रीचे 11 वाजले. हे तो बराच बदललाच रे. म्हणजे कसा? कॉलेजात असताना मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. एवढ्याच विसरला. ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्यासाठी जहाज गटात सामील होणार होता. बॉम्ब फेकणार, पिस्तूल बनवणार, ब्रिटिश सोल्जर्सच्या ट्रेन उडवणार. काय काय बोलायचं. अगं आई नको म्हणायची. शिवाय म्हटलं ना ब्लड प्रेशरचा त्रास. म्हटलं जाऊ दे. शेवटी 4 चौघांसारखा मध्यमवर्गीय संसारी माणूस झाला. काकूबाई बायको करून. तुझ्या बंडखोरीचं तरी काय झालं ग? एवढा सगळ्यांचा विरोध सहन करून इंटरकास्ट लग्न केलं. मारे फॉरिनला गेलीस. सगळ्या पेपरात बातमी आली. पण पुढे काय? नाही जमलं. अंदाज चुकले. आणि ज्याच्याशी लग्न केलं ना तो अगदी सामान्य निघाला. जाऊ दे ग. थोडक्यात काय, थोड्या बहुत प्रमाणात सगळ्यांचेच आडाखे चुकलाय. म्हटलं तर आहे, दुःख करावं असं काहीच नाही माझ्या संसारात. बायकोवर प्रेम आहे तुझं? प्रेम आहे की नाही ते ठाऊक नाही, पण सवय झाली तिची मला आणि माझी तिला. लोभ असलाच एकमेकांवर तर तो उपयुक्ततेवर आधारलेला आहे. तडजोड तडजोड. शेवटी प्रत्येक जण तेच करत. खरंय, अगदी खरंय. हे पण काय कर, तुझं नवऱ्याशी बिनसलं कशाने? अमुकच एक असं कारण नाही सांगता येणार, पण मतभेद वाढत आहे. आपली दोघंही फार स्वतंत्र विचार. त्यामुळे अगदी लग्न संस्थेच्या आवश्यकतेपासून ते कुटुंब नियोजना
असू द्या. अशा व्यक्त न झालेल्या भावनांबद्दलच जोडीदाराच्या मनात अनुकूल गैरसमज असतात. कदाचित त्यामुळेच संसार टिकतात. आज बऱ्याच दिवसांनी आपण इंटलेक्च्युअल असल्याचा भास होतोय मला. कॉलेजात असताना तुझ्याशी बोलताना हे असंच वाटायचं होतं. आत्ता राहते हा मग मी बघतो. राजा मला वाटतं दुसऱ्या मजल्यावरच्या चिंतनकरांकडे माणसं आली असतील. त्यांच्याकडे ना वेळीच्या वेळीच माणसं येत असतात. हा बघतो. हो हो आता टांगा इथेच येतोय. हो आला 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 आला. हा थांबला. टांगा थांबला. टांग्यातून बाई उतरताना दिसतीये. चालण्यावरनं बाई अगदी तरुण दिसतीये. तरुण. हा बघतो. हो आली आली. इथेच आली ती. काय बापरे उषा. उषा अगं उषा माझी बायको. मग इथं तुला इथे बघून चालणार नाही का? अगं का काय आधीच तिथे गैरसमज आहे. गैरसमज? हो आणि त्यातून ती घरात नसताना आपण दोघे असे ठरवून भेटल्यासारखे आणि तेही रात्रीचे 11 वाजता फक्त बघायलाच नको. मग आता काय करायचं? आता पळून जाणं तर शक्य नाहीये. हा तू असं कर. तू लप कुठेतरी. लपू? हो पण कुठे? कुठे? हा इथे लप. इथे इथे नाही. इथे नाही मग कुठे? या कपाटात लप. कपाटात? हो नाही कपाटात नाही. अरे अशी कशी कपाटात लपू? मग संधी मिळाल्यावर मी बाहेर काढीन तुला. अरे पण हॅलो 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 हॅलो. अभिनंदन. आज लग्नाचा वाढदिवस ना म्हणून मुद्दाम आले. तुम्हा आणि सुरेंद्र मोठे होते म्हणून एकटे झाले हे बसायला. अगं पण तू कशाला मुद्दामून एवढ्या लागून आलीस? म्हणजे काय? वाढदिवस सारखा सारखा येत होता. वर्षातून एकदाच आईच म्हणाली वाढदिवस चुकू नको. तिने सोबतही बघून दिली इथलं आपल्यापर्यंत. ही फुलं कशी आहेत? छान. आईनं आणून दिली. मोठी मोठी आहे. 10 वर्ष झाली. कुणाला? अहो कुणाला काय आपल्या लग्नाला. हो 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 10 वर्ष. 10 years. 10 साल. काय ग कळतेस का? नाही मग तुम्ही आवाज कसला येतोय? कठीण समय येता गोड काम असे येतो. हे नाही काही तुमच्या आवडीचं आपण दोघे गात असतो. तुम्ही घरात नसताना आजच्या दिवस पूर्वी बरं म्हणतो त्या तिथे पलीकडे तिकडे माझी प्रियेचे झोपडे. माझी प्रियेचे झोपडे. आता आपण दोघांनी एकदम बर 1 2 3 त्या तिथे पलीकडे तिकडे माझी प्रियेचे झोपडे.
ऐकलं नाहीस असं मला वाटतं. तू जे ऐकलं नाहीस असं मला वाटतं ते तू ऐकलंस असं तुला कसं वाटतं? ऐकला ऐकला आवाज? हा 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 आता तो ना तो आकाशातला आवाज गडगडण्याचा. अहो आत्ता कसं कडकडेल? हा काय पावसाळा आहे? नाही हा काय पावसाळा नाहीये. हा आता पण युद्ध चालू नाहीये का? हो 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 भारत चीन युद्ध चालू आहे. चीनची बॉम्बर्स नक्की येऊन पोहोचले तिकडे. अहो विमानाचा आवाज असा कसा येईल? असा कसा येईल? अगं अगं विमानाचा आवाज नसला म्हणून काय झालं? विमान विरोधी तोफांचा आवाज असेल, रणगाड्यांचा आवाज असेल. आता युद्ध सुरू झाल्यावर काही बोलायचं नाही. हो हो अहो काय बोलताय तुम्ही? वेगळाच आवाज आला हो कसला तरी. आता वेगळा आवाज कुठला? असं काय करताय? तुम्ही नाही ऐकला? मी आत्ता माझ्या कानाने ऐकला आवाज. हे बघ तुला फास होत आहे, फास होत आहे तुला. फास? हो हो हे बघ उषा, तू ना प्रवासातून आलीस, एवढ्या लांबून आलीस की नाही? जमलेस तू आता. तेव्हा जरा विश्रांती घे म्हणजे बरं वाटेल तुला.